दिसतं का? मनमोहन प्रसाद, तिसरा किंवा चौथी स्लाइड असेल बघा आपली, आहे ना? त्यामध्ये महत्वाचा भर मला द्यायचा आहे, कारण हा पहिला टॉपिक थोडासा समजायला कठीण आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही पण आणि मी देखील अधिकाधिक सिंपल करून देण्याचा मी प्रयत्न करतोय तुमच्यासाठी. तर यामध्ये 4 दृष्टिकोन लक्षात घ्या, सर्वांनी लक्ष द्या. आता यामध्ये 4 दृष्टिकोनाचा समावेश होतो. कशामध्ये समावेश होतो 4 दृष्टिकोन? कोण सांगेल? कशामध्ये समावेश होतो 4 दृष्टिकोनांचा? बोला. आधुनिक व्यवस्थापनामध्ये समावेश होतोय. बोला, तुम्ही बोलायला काही हरकत नाही. चुकलं तर चुकून दे, पण बोललं पाहिजे. त्याशिवाय मला समजत नाही तुम्हाला या ठिकाणी काय समजलेलं आहे किंवा काय यामधलं प्राप्त होतंय किंवा नाही, हे लक्षात घ्या. संख्यात्मक दृष्टिकोन काय सांगितलं होतं? संख्यात्मक दृष्टिकोनामध्ये आठवतंय का बघा कालचं, की गणितीय दृष्टिकोन असं देखील याला म्हटलं. कर्मचाऱ्यांच्या पगारात 10% वाढ केली तर त्यांच्या कार्यक्षमतेत किती वाढ होईल, हे ज्यामधून सध्या या ठिकाणी स्पष्ट होतं ना, त्याला संख्यात्मक दृष्टिकोन असं म्हणतात. उत्पादन खर्चात 20% बचत केली आपण तर किमतीमध्ये किती या ठिकाणी आपल्याला किंमत कमी करता येईल किंवा नफ्यामध्ये किती टक्के वाढ होईल, हे ज्यामधून स्पष्ट होतं त्याला संख्यात्मक दृष्टिकोन असं म्हणतात. दृष्टिकोनाचा दुसरा अर्थ मी काय सांगितलेला होता थोडक्यात? दृष्टिकोन म्हणजे प्रवाह, विचार प्रवाह असा अर्थ लक्षात घ्या. दुसरा दृष्टिकोन आहे पद्धती दृष्टिकोन. यामध्ये काय सांगितलं होतं मी, की व्यवस्थापन ही एक पद्धती आहे. पद्धती म्हणजे काय? एकमेकावर अवलंबून असणारे घटक. लक्षात येते का बघा? मी उदाहरण दिलेलं होतं काल. कशाचं? संग्रहण व्यवस्थापनावरती उत्पादन व्यवस्थापन अवलंबून आहे, उत्पादन व्यवस्थापनावरती मार्केटिंग अवलंबून आहे किंवा विक्री व्यवस्थापन अवलंबून आहे. अर्थात विपणन व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्थापन यामध्ये फरक आहे, कारण मार्केटिंग हे अधिक व्यापक संज्ञा आहे, तुम्हाला माहित असते. पद्धती दृष्टिकोन म्हणजे एकमेकावर अवलंबून असणारे घटक. आता इथंच व्यवस्थापनाचा आणखी एक अर्थ स्पष्ट होतोय बघा. काय? व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. व्यवस्थापनाचे परिणाम हे समूहाच्या प्रयत्नावरून स्पष्ट होतात. कुणी एकानं प्रयत्न करून व्यवसाय संस्थेला यश मिळणार नाही, सर्वांनीच प्रयत्न करावे लागतात. अनेक वेळेला तुम्हाला मी उदाहरण देत असतो बघा, क्रिकेट संघाचं आपल्या, की सर्वांनी प्रयत्न केले तरच संघ विजयी होईल. एक दुसऱ्यानं 100-200 रन काढून चालणार नाही, सर्वांचंच त्यामध्ये योगदान असणं गरजेचं आहे. पद्धती दृष्टिकोन म्हणजे अवलंबित्व दृष्टिकोन असं देखील त्याला म्हणतात. एकमेकावरती एक घटक अवलंबून आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामधून व्यवस्थापन आधुनिक झालेलं दिसून येतं. पद्धती दृष्टिकोन, नवीन दृष्टिकोन त्यावेळी आलेलं. त्यानंतर परिस्थिती सापेक्षता दृष्टिकोन काय सांगितलं होतं यामध्ये थोडक्यात आपल्या लक्षात येईल? कोण सांगेल का? काय सांगितलं होतं? राईट, अगदी बरोबर, अभिनंदन. की जसजशी परिस्थिती उद्भवेल तस तसे आपल्या निर्णयामध्ये आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहित असेल की हा कोरोना आला आणि आपल्या जीवन पद्धतीमध्ये फार मोठे बदल घडवून गेला, ते घडत आहेत, ते देखील व्यवस्थापनामध्ये येतो. या ऑनलाईन लेक्चर आहे ना, या ऑनलाईन लेक्चर हे घेतलेले आपण निर्णय शिक्षण व्यवस्थापनामध्ये घेतलेला या ठिकाणी परिस्थिती सापेक्ष दृष्टिकोनाचा अंतर्भाव आहे, लक्षात घ्या. आता परिस्थिती कशाच्या बाबतीत उद्भवू शकते हो? व्यावसायिक दृष्टिकोनातून बघा परिस्थिती, वैयक्तिक जीवनात नाही, व्यावसायिक दृष्टिकोनातून परिस्थिती. अनेक या ठिकाणी वेळेला अनेक प्रश्न निर्माण होतात आणि व्यवस्थापकाचं महत्वाचं कार्य कोणतं असतं? व्यवस्थापकाचं अतिशय महत्वाचं कार्य कोणतं असतं? निर्णय घेणे. नियोजन, संघटन, आदेश, समन्वय हे तर जमलंच पाहिजे, पण त्यामध्ये त्याच्याकडे महत्वाचं काय कौशल्य असलं पाहिजे?
त्याला निर्णय घेता आले पाहिजेत. योग्य वेळी योग्य पद्धतीनं घेतलेले निर्णयच संस्थेला यशस्वी करू शकतात. निष्क्रिय व्यवस्थापनामुळं संस्था गोतेत येऊ शकते किंवा लॉस मध्ये जाऊ शकते. म्हणून निर्णय हे अतिशय महत्वपूर्ण कार्य असतं. लक्षात ठेवायचं, व्यवस्थापकाचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणलं ना निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग. मी स्वतंत्र आपण टॉपिक शिकलेलो आहे या पॉईंटला, तुमच्या लक्षात येत असेल थोडंफार. तर यामध्ये परिस्थिती सापेक्ष निर्णय घेणं गरजेचं असतं. आता कशाच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील? कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील, पैशाच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील, वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील, मार्केटिंगच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील, ग्राहक व्यवस्थापनाच्या बाबतीत जे निर्णय घेतले जातात ते निर्णय परिस्थिती सापेक्ष असणं गरजेचं आहे असं आम्ही सांगितलं. आणि कसे निर्णय घ्यावे? तो भूतकालीन परिस्थिती त्याचा या ठिकाणी आढावा घेतला पाहिजे, वर्तमानकालीन परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे आणि भविष्यकालीन शक्यतेचा या ठिकाणी विश्लेषण करून किंवा अभ्यास करून हे निर्णय घेणं गरजेचं. हे यामध्ये आधुनिक व्यवस्थापनामध्ये समाविष्ट आहे. आणि क्रियात्मक दृष्टिकोन. क्रियात्मक म्हणजे वेगवेगळी कार्ये किंवा वेगवेगळ्या क्रिया. अर्थात या क्रिया अनेक आहेत, कार्य मात्र निश्चित आहे. उत्पादन व्यवस्थापकाची कार्ये ही वेगळी आणि क्रिया वेगळ्या. उत्पादन व्यवस्थापकाला कच्चा माल या ठिकाणी गोडाऊन मधून आणावा लागेल, हे झालं कार्य. पण उत्पादन व्यवस्थापनामध्ये जे कच्चा माल आहे ते कच्चा मालाचं कटिंग करावं लागेल, पेंटिंग करावं लागेल, त्यानंतर या ठिकाणी वेल्डिंग करावं लागेल, जोडणी करावी लागेल. ह्या क्रिया झाल्या उत्पादन व्यवस्थापनामध्ये. तर ह्या वेगवेगळ्या क्रिया अतिशय समर्पकपणे किंवा कार्यक्षमपणे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जी व्यवस्थापन पद्धती वापरली जाते त्याला म्हणतात क्रियात्मक दृष्टिकोन. या 4 व्यवस्थापन पद्धतींचा आधुनिक व्यवस्थापनामध्ये समावेश झालेला आहे. असो, हा कालचा भाग झाला. आज आपल्याला काय बघायचं आहे बघा, बदलत्या व्यवस्थापनाचे स्वरूप. पीपीटी सर्वांनी बघितली का रे? त्यामध्ये पुढला भाग दिलेला आहे बघा की आपणाला पर्यावरणाचं स्वरूप बघायचं आहे. आता पर्यावरण म्हणजे कोणतं पर्यावरण? व्यावसायिक पर्यावरण अशा अर्थानं या ठिकाणी आपण घेणार आहोत. नैसर्गिक पर्यावरण नव्हे. नैसर्गिक पर्यावरण बीकॉम सेकंडला तुम्ही शिकलेला आहात, तो भाग वेगळा आहे. निसर्गातील अभ्यास आहे, निसर्गातील क्षमतांचा अभ्यास, घटकांचा अभ्यास, हे नैसर्गिक पर्यावरण आहे. तर आपणाला व्यावसायिक पर्यावरण बघायचं आहे. आता तुम्हाला एक टॉपिक सब्जेक्टच आहे, एक पेपरच आहे तुम्हाला व्यावसायिक पर्यावरण. तर तो तेलसिंग मॅडम शिकवतील तुम्हाला. आणि आपल्याकडे जो भाग आलाय, अर्थात हा आणि तो भाग समानच असणार आहे, परंतु त्यामध्ये डिटेल शिकवलं जाईल. आपल्याकडं जो भाग आलेला आहे त्याला व्यावसायिक पर्यावरण आपण असं म्हणतो आणि संघटनात्मक पर्यावरण असा आपल्याकडे शब्दप्रयोग वापरला जातो व्यवस्थापनामध्ये. अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिक पर्यावरण असा शब्द वापरला जातो. अर्थात ह्या दोन्ही कन्सेप्ट, दोन्ही संज्ञा एकाच अर्थानं वापरल्या जातात. फक्त व्यवस्थापनामध्ये संघटनेला अनुसरून पर्यावरणाचा अभ्यास केलेला आहे आणि अर्थशास्त्रामध्ये एकूण व्यवसायाचं स्वरूप लक्षात घेऊन या ठिकाणी अभ्यास केलेला पर्यावरणाचा दिसून येतो. तुम्ही डिटेल्स अधिक त्या ठिकाणी पाहाल. आता या आधुनिक व्यवस्थापनाची गरज का निर्माण झाली हे बदलत्या पर्यावरणाच्या स्वरूपावरून लक्षात येतं. या ठिकाणी आपण गरज पाहणार आहोत. तर जगभरातील पर्यावरण बदलाचे सर्वसाधारण स्वरूप पुढील प्रमाणे आहे. हे पर्यावरण बदलत कसं गेलं हे या आपणाला 10 मुद्द्यांच्या आधारे बघायचं. आता मला सांगा, व्यावसायिक पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो? व्यावसायिक पर्यावरणाचे 2 भाग आपण पाहिलेले होते बघा, लक्षात येते बघा, आठवते का बघा थोडंफार? अंतर्गत पर्यावरण आणि बहिर्गत पर्यावरण. अंतर्गत पर्यावरणामध्ये संस्थांतर्गत घटकांचा समावेश होतो आणि बहिर्गत पर्यावरणामध्ये संस्थेशी निगडीत नाही परंतु संस्थेच्या कार्यावरती, स्वरूपावरती, वेगवेगळ्या क्रियावरती परिणाम करणारे घटक जे आहेत ते बहिर्गत पर्यावरणामध्ये येतात. उदाहरणार्थ ग्राहक हा घटक बहिर्गत पर्यावरणामध्ये येईल
तर कामगार हा घटक अंतर्गत पर्यावरण. व्यवस्थापनाची धोरणे हा घटक अंतर्गत पर्यावरणामध्ये येईल, तर सरकारची धोरणे हा घटक बहिर्गत पर्यावरणामध्ये. तर हे बहिर्गत आणि अंतर्गत पर्यावरणामध्ये वेगवेगळे घटक तुम्हाला माहित असतील. तर या अनुषंगाने आपल्याला अंतर्गत आणि बहिर्गत दोन्ही पर्यावरणाचे स्वरूप या ठिकाणी जाणून घेत आहे. तर गरज का निर्माण झाली? पहिला मुद्दा आहे बघा, जगभरातील सर्व समाजांना भेडसावणारे प्रश्न. जगभरामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि हे सर्व समाजांना, सरकारना म्हणा किंवा वेगवेगळ्या देशांना म्हणा, समाज या अर्थानाचा या ठिकाणी उल्लेख घेतलेला आहे की वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नामुळं आधुनिक व्यवस्थापनाची गरज निर्माण. आता थोडक्यात एक प्रश्न लक्षात घ्या की आता पावसाचं स्वरूप कसं आहे? अनिश्चित स्वरूप आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते, तर अनेक ठिकाणी दुष्काळ जातो. आता यामधूनच पाणी व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली. हे मग व्यवस्थापन आलं बघा. असे अनेक प्रश्न आहेत जगभरामध्ये. आता कोरोनाचा प्रश्न, कोविड-19चा प्रश्न, भेडसावणारा प्रश्न आहे. यामधून या ठिकाणी आधुनिक व्यवस्थापनाची तंत्रे वापरण्यास या ठिकाणी वाव आहे. आता जे या ठिकाणी सरकार या कोविड मॅनेजमेंट पाहतंय, यामध्ये वैद्यकीय क्षेत्राला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जबाबदारी स्वीकारावी लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांना या ठिकाणी व्यवस्थापनाची वेगवेगळी तंत्रे वापरून हे कोविड-19 रुग्णावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. मृत्यूदर कमी राखणं, पेशंटची संख्या कमी राखणं किंवा वेगवेगळे जे पेशंट सापडत आहेत, पॉझिटिव्ह पेशंट सापडत आहेत, त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून या ठिकाणी भरती करून घेणं. हॉस्पिटल उपलब्ध नसतील तर वेगवेगळ्या या ठिकाणी सामाजिक संस्थांचा, शाळांचा, विद्यापीठांचा, आज शिवाजी विद्यापीठानं हॉस्पिटल उघडलेलं आहे बघा, कोविड हॉस्पिटल शिवाजी विद्यापीठामध्ये. वेगवेगळ्या या ठिकाणी केसेस कोल्हापूर जिल्ह्यात सापडत आहेत, त्यांच्यासाठी निर्माण केलेलं आहे बघा शिवाजी विद्यापीठामध्ये. हे व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे, वैद्यकीय व्यवस्थापन असं म्हणतो आपण त्याला. तर असे अनेक प्रश्न आहेत. या अनेक प्रश्नांच्या मध्ये लोकसंख्येचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत, प्रदूषणाचा प्रश्न आहे, व्यवसायावर वाढणाऱ्या या ठिकाणी बर्डनांचा किंवा सरकारच्या वतीनं बंधनं घातलेल्या या ठिकाणी जे या ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स एरिया आहेत त्याचा प्रश्न. ह्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी आधुनिक व्यवस्थापनाची गरज निर्माण. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे साधन सामुग्रीचा तुटवडा. साधन सामुग्री मर्यादित आहे. अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे हो? अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधन सामुग्री यांचा मेळ घालणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. तर आपणाला व्यावसायिक दृष्टिकोनातून बघा, साधन सामुग्री तुटवडा असते किंवा या ठिकाणी दुर्मिळ असते आणि या साधन सामुग्रीचा अधिकाधिक वापर होणं गरजेचं असतं आणि तो कसा वापर करावा हे आधुनिक व्यवस्थापन शिकवतं. यामधून आधुनिक व्यवस्थापनाची गरज निर्माण झालेली दिसते. कच्चा माल एक लक्षात घ्या. साधन सामुग्री या अर्थाने या ठिकाणी मी सांगतोय की कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला. काय करावं लागेल व्यवस्थापकांना? नैसर्गिक साधन सामुग्री जी आहे ही नैसर्गिक साधन सामुग्री कशी आहे? मर्यादित स्वरूपाची आहे आणि ही मर्यादित साधन सामुग्रीचा या ठिकाणी वापर अधिकाधिक कार्यक्षमपणे होणं गरजेचं आहे आणि हा वापर कशा पद्धतीनं करावा हे या ठिकाणी साधन सामुग्री व्यवस्थापनातून या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं. म्हणून हा साधन सामुग्रीच्या तुटवड्यामुळं आधुनिक व्यवस्थापनाला किंवा प्रगत व्यवस्थापनाला महत्व निर्माण झालेलं दिसून येतं. त्यामधून या ठिकाणी गरज बदल हा स्थायी भाव हा महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा, गरज का निर्माण झाली? तर सातत्यानं व्यवस्थापनामध्ये बदल होत आहे. व्यवसायात नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत. व्यवसायामध्ये सातत्यानं या ठिकाणी तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी वेगवेगळ्या स्वभावामुळे किंवा वेगवेगळ्या ज्या भावना आहेत, वेगवेगळे त्यांचे जे या ठिकाणी वैचारिक पातळी आहे यामध्ये बदल होत आहेत आणि ह्या बदलांना योग्य प्रतिसाद दिला तरच व्यवसायाचे या ठिकाणी अस्तित्व टिकून राहतं
किंवा या ठिकाणी व्यवसाय प्रगती करू शकतो. म्हणून या बदलांना जो सातत्याने या ठिकाणी बदल होत आहेत, या बदलांचा या ठिकाणी आढावा घेणं आणि उद्योग संस्थेमध्ये त्या अनुषंगानं बदल करणं यासाठी आधुनिक व्यवस्थापन गरजेचं. त्यानंतर तंत्रज्ञानात होणारे बदल आपण पाहतोय की तंत्रज्ञानामध्ये या ठिकाणी सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. आता आपल्याकडे बघा की चिनी मालावरती बहिष्कार टाकलेला आहे. अर्थात चिनी वस्तू आणि सेवा यांनी जागतिक बाजारपेठ निर्माण केलेली दिसते. का जागतिक बाजारपेठेत त्यांनी या ठिकाणी स्थान मिळवलं? तर त्यांनी तंत्रज्ञानामधील जे बदल आहेत ते बदल आत्मसात केले, उत्पादन खर्चात बचत केली, किंमत कमी ठेवली आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांनी जागतिक मार्केट प्राप्त केलेलं दिसून येते. तर या तंत्रज्ञानामध्ये सातत्याने बदल होत आहेत आणि हे बदल जे आहेत हे बदल ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. बदलांना विरोध करून चालणार नाही. बदल स्वीकारणं हे व्यावसायिक संस्था पुढील एक आव्हान असतं लक्षात. या बदलांना योग्य प्रतिसाद देणं किंवा आवश्यक ते व्यवसाय संघटनेमध्ये बदल करून घेणं हे परिस्थितीनुरूप गरजेचं असतं. आपण पाहिलेलं होतं बघा, परिस्थिती सापेक्ष दृष्टिकोनामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे आधुनिक व्यवस्थापनामधून तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांना योग्य प्रतिसाद कसा द्यावा याचं ज्ञान प्राप्त होतं. त्यामुळं या ठिकाणी आधुनिक व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली. पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता. गेल्या 10 वर्षामध्ये बघा पर्यावरण रक्षणाविषयी प्रचंड जागरूकता निर्माण. याच्यापूर्वी तुम्ही जो या ठिकाणी पर्यावरण विषय SYBCom ला किंवा 11-12वीला शिकला तो शैक्षणिक पातळीवरती नव्हता, समाविष्ट केलेला नव्हता. परंतु त्याची गरज निर्माण झाली, कारण या पर्यावरणाच्या या ठिकाणी नुकसानामुळं अनेक दुष्परिणाम मानवी समाजाला भोगावे लागले आणि या पर्यावरण रक्षणाविषयीची संस्थेच्या दृष्टिकोनातून आपणाला या ठिकाणी विशेष अशी जबाबदारी पार पाडावी लागते. उदाहरणार्थ या ठिकाणी प्रदूषणावरती नियंत्रण ठेवणं. औद्योगिक संस्था ज्या आहेत, MIDC मधल्या वेगवेगळ्या उत्पादन करणाऱ्या संस्था ज्या आहेत, या उत्पादन करणाऱ्या संस्था मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करत असतात त्यांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आणि हे पाणी मग प्रदूषित होत असतं. उत्पादन केल्यानंतर, उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते पाणी प्रदूषित होतं आणि ते प्रदूषित पाणी कुठं सोडायचं, कसं सोडायचं, यामधून या ठिकाणी पर्यावरणाविषयीचे प्रश्न निर्माण. मग आपणाला महाराष्ट्रामध्ये बघताय तुम्ही अनेक सहकारी साखर कारखान्यांनी हे प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडलेलं दिसून येतं, परंतु आता त्यांना नदीमध्ये सोडता येत नाही. शासनानं विशेष अशी बंधने घातलेली आहे की त्यांना ते करूनच या ठिकाणी सोडावं लागतं. त्याचबरोबर वायू प्रदूषण होत असेल एखाद्या प्रक्रियेमधून, एखाद्या कारखान्यामधून, तर वायू प्रदूषणावरती या ठिकाणी नियंत्रण करणं किंवा कमीत कमी कसं होईल याविषयी त्या संस्थेने या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली. म्हणजे पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता जी आता निर्माण झालेली आहे त्यामधून आधुनिक व्यवस्थापनाची गरज निर्माण झालेली आहे. त्यानंतर ज्ञानाधिष्ठित समाज व जागतिक स्पर्धा. आता ज्ञानाधिष्ठित समाज म्हणजे काय? आजकालचे लोक ज्ञानी झालेले आहेत, कारण आपणाला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून माहिती आणि ज्ञान उपलब्ध होत आहे. याच्यापूर्वी इंटरनेट उपलब्ध नव्हतं किंवा वेगवेगळे मासिके, वेगवेगळे पाक्षिके, वेगवेगळी या ठिकाणी वर्तमानपत्रे सर्व समाजापर्यंत किंवा सर्व लोकांपर्यंत पोहोचत नव्हती आणि त्यामुळं प्रत्येकानं या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक ग्राहकाला या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू संबंधीची उत्पादकाची जबाबदारी काय या संबंधी माहिती झालेली आहे आणि त्यासाठी जर या ठिकाणी त्याला तक्रार करायची असेल तर त्यासाठी आता या ठिकाणी हे शक्य झालेलं आहे. म्हणजे ग्राहक संबंधी जे कायदे आहेत ते कायदे सर्वांना या ठिकाणी माहीत झालेले आहेत. ज्ञानाधिष्ठित समाज याचा अर्थ ग्राहक ज्ञानधिष्ठित झालेला आहे किंवा ग्राहकाला संपूर्ण या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचं जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान ग्राहकाला त्याचे हक्क समजलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्यामुळं
तुम्हाला बघा, काल परवाचं उदाहरण आहे पहा, की कोणत्या तर कंपनीनं जवळजवळ 1,69,000 कार ज्या निर्माण केलेले होते त्या परत मागवल्या. ज्या ग्राहकांनी या ठिकाणी खरेदी केलेल्या होत्या त्या कार, 4 व्हीलर त्यांनी परत मागवल्या. का हो? ज्ञानाधिष्ठित समाज हे त्या पाठीमागचं कारण आहे. कारण यामधील 1, 2 किंवा 4 ग्राहकांनी त्या कारविषयी तक्रार केलेली असणार आहे आणि त्यामधील काहीतरी तांत्रिक दोष दाखवून दिलेला असणार, आणि हा कारमधील तांत्रिक दोष अपघाताला कारण ठरत असेल आणि त्यामुळं ते मान्य केलं त्या कंपनीनं आणि त्या कंपनीनं सर्व कार परत घेतलेले आहेत आणि त्यामध्ये योग्य त्या सुधारणा करून विनामूल्य सुधारणा करून ते या ठिकाणी त्या ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहेत. हा पहिला मुद्दा झाला. ज्ञानाधिष्ठित समाजामुळं व्यवस्थापनाची जबाबदारी वाढली, ग्राहकासंबंधी वाढली, कामगारासंबंधी वाढली, भागधारकासंबंधी वाढली आणि ती जबाबदारी पूर्ण करून देण्याच्या दृष्टीनं आधुनिक व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली. त्यानंतर जागतिक स्पर्धा. आपल्याला माहित आहे LPGचं हे युग आहे. कोण सांगेल हो LPG म्हणजे काय? LPG म्हणजे काय कोण सांगेल? LPG म्हणजे काय? हा, बरोबर आहे. बरोबर आहे. LPG म्हणजे लिबरलायझेशन. पहिला मुद्दा. PPT दिसत नाही काय सर्वांना? PPT दिसते का?